नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 7 पोषण आणि आहार या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही काय कराल माहितीये का, जर तुम्ही दोन रोपटी घ्या आणि ती दोन रोपटी वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये जर तुम्ही लावलीत आणि तुम्ही एका कुंडीतच तुम्ही एका कुंडीतल्या रोपट्यालाच तुम्ही रोज पाणी देत राहिलात आणि त्या रोपट्याला तुम्ही सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवलं आणि त्याला रोज पाणी घातलं तर त्या रोपट्याची काय छान वाढ होईल, म्हणजे त्याला पाणी मिळेल, सूर्यप्रकाश मिळेल. आणि जे दुसरं रोपटं आहे त्याला तुम्ही पाणी नाही घातलं आणि त्याला व्यवस्थित सूर्यप्रकाश सुद्धा मिळत नाहीये, तर मग त्या रोपट्याची वाढ होईल का? तर त्या रोपट्याची वाढ होणार नाही. तुम्ही ज्या रोपट्याला पाणी घातलं त्याला सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो म्हणजे त्याची वाढ होईल. म्हणजे काय, तर वनस्पतींना जगण्यासाठी काय लागतंय, तर अन्न, पाणी, व्यवस्थित सूर्यप्रकाश, तर त्यांची वाढ होते. तसं सुद्धा आपल्याला सुद्धा म्हणजे सजीवांना म्हणजे आपल्याला माणसांना सुद्धा आपल्याला जगण्यासाठी अन्नाची आणि पाण्याची गरज आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकतो का? तर आपण अन्नाशिवाय जगू शकत नाही. तर आपल्याला रोज आपण काय करतो, आपण अन्न घेण्यासाठी आपण रोज आपल्याला आहाराची गरज असते रोज. मग आता आहार म्हणजे काय, तर आपण रोज म्हणजे दिवसभर जे काही अन्नपदार्थ खातो त्याला एकत्रपणे काय म्हणतात, तर त्याला आहार असे म्हणतात. पण नुसतं आहार घेणं म्हणजे हे नाहीये. तर तो आहार कसा असावा, तर तो आहारात म्हणजे संतुलित आहार असावा, तरच आपल्या शरीराचे पोषण होईल. तर पोषण म्हणजे काय, तर सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर सर्व कामासाठी वापर करणे, या प्रक्रियेला काय म्हणतात, तर पोषण म्हणतात. तर ह्या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना पोषक तत्वे म्हणतात. आता सजीवांना म्हणजे ऊर्जा मिळवणे, शरीराची वाढ होणे, त्यांच्या ज्या दैनंदिन क्रिया आहेत त्या पार पाडणे, पुन्हा आजारांना प्रतिकार करणे, ह्या सर्व कामासाठी काय लागते, पोषण लागते. आणि मग ह्या पोषणासाठी काय लागतं, आपल्याला पोषणासाठी लागणारी जी पोषक तत्व आहेत ती आपल्याला कुठून मिळतात, तर ती आपल्याला अन्नातून मिळतात. कुठून मिळतात ती पोषक तत्वे, आपल्याला अन्नातून मिळतात. मग आपण कोणती पोषक तत्वे आहेत त्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ, तर कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ अशी अन्नपदार्थात मुख्य प्रकारचे पोषक तत्वे आहेत. मग ही पोषक तत्वे कुठल्या अन्नातून आपल्याला मिळतात, कुठल्या अन्नपदार्थातून आपल्याला मिळतात आणि त्यांचा आपल्या शरीराला काय फायदा होतो, ह्याची आपण आज माहिती घेऊयात. आता मला सांगा, आता आपण पहिलं कर्बोदके म्हणजे कर्बोदकेना काय म्हणतात, तर ऊर्जादायी पोषक तत्वे म्हणतात. आपल्या शरीराला आपल्याला ऊर्जेची गरज असते. मग आपल्याला ही ऊर्जा कुठून मिळते, तर कर्बोदकामुळे मिळते. मग आता आपल्याला कर्बोदक कुठल्या अन्नपदार्थातून मिळतात, तर कर्बोदक तृणधान्यांमधून मिळतात. म्हणजे तृणधान्य म्हणजे कुठले, तर भात, गहू, ज्वारी, बाजरी. आपण ह्यापासून काय बनवतो, भात, ज्वारी, बाजरीपासून काय बनवतो, तर भात, भाकरी, पोळी, डोसा इत्यादी पदार्थ आपण बनवतो. मग ह्या पदार्थांपासून आपल्याला काय मिळते, तर कर्बोदके मिळतात आणि कर्बोदकामुळे आपली ऊर्जेची गरज पूर्ण होते. म्हणून कर्बोदके फार महत्वाची असतात. आता स्निग्ध पदार्थ, दुसरा पोषक तत्व कुठला आहे, तर स्निग्ध पदार्थ. तर स्निग्ध पदार्थ कुठले आहेत बरं सांगा मला, तुम्हाला माहित असेल स्निग्ध पदार्थ जसे की तूप, लोणी, तेल, विविध तेल. आणि ह्या स्निग्ध पदार्थाचा उपयोग आपल्याला शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी सुद्धा होतो. आणि दुसरा उपयोग त्याचा वंगणासारखा होतो. म्हणजे काय, तर आपल्या सांध्यांमध्ये जी हाडं असतात त्यांचे घर्षण नको व्हायला म्हणून एक द्रव असतो. मग ह्याचा उपयोग स्निग्ध पदार्थांचा उपयोग आपल्याला वंगणासारखा सुद्धा होतो. आणि आपण शरीरात जे अन्नपदार्थ खातो मग त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. मग ही ऊर्जा मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा उपयोग होतो. आणि आता प्रत्येक माणसाला किती ऊर्जा म्हणजे हवी आहे हे त्या व्यक्तीचं वय किंवा त्या व्यक्तीचे वजन किंवा ती व्यक्ती कुठल्या प्रकारचं काम करते ह्याच्यावर अवलंबून असते. आता समजा एखादा माणूस कम्प्युटरवर काम करतो आणि एखादा माणूस खूप उंची वाहण्याचं किंवा खूप असं बिल्डिंगवर कामं करतो, जे मजूर असतात त्यांना ऊर्जा जास्त लागणार ना कोणापेक्षा, तर
कम्प्युटरमध्ये म्हणजे बसून काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तींना जे मजुरी करतात त्या व्यक्तींना ऊर्जा जास्त लागतात. आता जी मुलं वाढत्या वयाची जी मुलं असतात त्यांना किती कॅलरीज लागतात माहिती का दिवसाला? तर 2000 ते 2500 इतक्या कॅलरीज म्हणजे त्यांना रोजच्या जेवणातून मिळायला हव्यात. आता प्रथिने, दुसरा पोषक तत्वांचा प्रकार तिसरा कुठला आहे तर प्रथिने. आता प्रथिन्यांचा आपल्याला शरीराला काय आवश्यकता असते? तर शरीराची जी आपली वाढ होते त्या वाढीसाठी शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियांसाठी आवश्यक असलेली प्रथिने म्हणजे आपल्याला शरीरासाठी आवश्यक असतात प्रथिने. मग आपल्याला प्रथिने कुठून मिळतात बरं? तर प्रथिने आपल्याला कडधान्यामधून पण मिळतात, दुधामधून मिळतात, डाळी, पुन्हा दुग्धजन्य पदार्थ जसे की बटर, चीज, याच्यामधून दही, याच्यामधून आपल्याला प्रथिने मिळतात. पुन्हा मांस, चिकन, अंडी, पुन्हा सुकामेवा म्हणजे बदाम, काजू, ह्याच्यापासून आपल्याला प्रथिने मिळतात. व प्रथिनांचा उपयोग काय? तर वाढीसाठी व शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी आपल्याला प्रथिनांची गरज असते. आता खनिज व जीवनसत्वे. आता खनिज व जीवनसत्वे आपल्याला कशातून मिळतात ते आपण आता पाहणार आहोत. आता रोगप्रतिकारशक्ती व ज्या जीवनावश्यक ज्या क्रिया आहेत, शरीराच्या ज्या जीवनावश्यक क्रिया आहेत त्या व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला खनिज आणि जीवनसत्वे यांची गरज पडते. मग आपल्याला खनिज आणि जीवनसत्वे कशापासून मिळतात? तर खनिज आणि जीवनसत्वे आपल्याला भाज्या व फळांपासून मिळतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, खनिज आणि जीवनसत्वे आपल्याला आपल्या शरीरात अल्प प्रमाणात लागतात, परंतु त्यांच्या कमतरतेमुळे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. म्हणून खनिज आणि जीवनसत्वे आपल्या शरीराला आवश्यक असतात आणि म्हणून आपण भाज्या किंवा फळं अशी भरपूर खायला हवी आहेत. आता भाज्या व फळांपासून आपल्याला खनिज आणि जीवनसत्वे मिळतात. आपण आता खाली एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे तर कोणकोणते खनिज आहेत किंवा त्या खनिजांचा कुठला उपयोग आहे आणि ती खनिज कुठल्या आपल्याला म्हणजे भाज्यांपासून किंवा फळांपासून आपल्याला मिळतात. म्हणजे अन्नाचे स्रोत म्हणजे खनिज ज्याच्यापासून मिळतात त्या भाज्या वगैरे. आणि जर खनिजांच्या कमतरतेमुळे कुठले रोग होतात हे या सगळ्या तक्त्यात दिलेलं आहे. त्या आपण तक्त्याचा आता अभ्यास करूयात. तर लोह, आता जर लोह हे खनिज आहे आणि त्याचा उपयोग काय आहे लोहाचा? तर शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे. काय करणे? शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे. मग ते आपल्याला कुठल्या अन्नातून मिळतं बरं सांगा? तर ते आपल्याला मांस, पालक, सफरचंद, मनुका म्हणजे माहिती आहे ना, सुकी द्राक्ष असतात त्यांच्यापासून आपल्याला मिळतं. आणि जर लोह जर आपल्या शरीरात कमी झालं तर आपल्याला कोणते आजार होतात? तर ॲनिमिया होतो. ॲनिमिया म्हणजे पांडुरोग त्याला म्हणतात. आणि आपल्याला सतत थकवा वाटत असेल, लोह जर आपल्याकडे कमी असेल तर काय होतं? आपल्याला सतत थकवा वाटतो. आता कॅल्शियम आणि फॉस्फरस हे खनिज आहेत. आता ह्या खनिजांचा उपयोग काय होतो आपल्या शरीरात? तर आपले दात मजबूत होण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसची गरज असते आणि आपली हाडे सुद्धा मजबूत होण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसची गरज असते. मग आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस कुठल्या अन्नातून मिळतात? तर दुधापासून, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या जसे की मेथी, माठ असतात ना, तांदळाच्या भाज्या वगैरे, त्या भाज्यांपासून आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस भेटतात. आणि मांस म्हणजे मच्छी, चिकन, मटण ह्याच्यामधून. आणि जर आपल्या शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसची जर कमी असेल तर आपल्याला कुठले आजार होतात? तर आपल्याला आपले दात खराब होतात, हाडे ठिसूळ व कुमकुवत होतात. आपण जरा लगेच पडलो तर आपलं हाड फ्रॅक्चर होऊ शकतं. म्हणून तुम्ही दूध प्यायचं रोज, हिरव्या भाज्या खायच्या, दुधाचे पदार्थ खायचे. आता आयोडीन हे खनिज चा काय उपयोग आहे आपल्या शरीरामध्ये? तर वाढीचे नियंत्रण, तो वाढीवर नियंत्रण ठेवतो. शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे, ज्या शरीरात आपल्या रासायनिक क्रिया होतात त्यांची गती तो वाढवतो. मग ते आयोडीन आपल्याला कुठून मिळतो? तर आयोडीनचा मोठा सोर्स आहे मीठ, म्हणजे आपल्याला समुद्र आणि मीठ आणि समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ, मनुका, बीन्स, मासे याच्यापासून सुद्धा आपल्याला आयोडीन मिळतं. पण मेन आपल्याला आयोडीन हे समुद्रातून म्हणजे मिठापासून मिळते. तर आता जर आयोडीन आपल्या शरीरात कमी झालं
किंवा कमतरता असेल तर आपल्याला कुठला आजार होतो माहितीये? गलगंट. गलगंट म्हणजे माहितीये तर गळा असा सुजतो. तर तो कशामुळे होतो? तर आयोडीनमुळे, आयोडीनच्या कमतरतेमुळे. आयोडीनची कमतरता जर शरीरामध्ये असेल तर आपल्याला गलगंट हा आजार होऊ शकतो. तर सोडियम व पोटॅशियम, आता ही खनिजांचा उपयोग काय आहे आपल्या शरीरात? तर शरीरातील पाण्याचे संतुलन राखतात हे चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे, हे त्यांचे उपयोग आहेत. मग हे आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम आपल्याला कशातून मिळतात बरं सांगा? तर आपल्याला मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी. आणि मग जर सोडियम आणि पोटॅशियमची जर कमतरता असेल तर आपल्या काय होते? स्नायू अकार्यक्षमता होते. आणि अशी आता आपण खूप वेगवेगळी खनिजे बघितली. तर अजून पण अशी काही जीवनसत्वे आहेत, ती आपण त्यांचा पण आपण अभ्यास करूया. तर जलविद्राव्य जीवनसत्वे. विद्राव्य म्हणजे काय? तर जे पाण्यामध्ये विरघळतात त्याला काय म्हणतात? विद्राव्य. तर बी व सी जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात म्हणजे ती जलविद्राव्य आहेत. ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात आणि आपल्याला तर लघवीला तर दिवसभरातून कितीतरी वेळा जावं लागतं आणि आपल्याला घाम सुद्धा येतो, म्हणून त्याचा सतत पुरवठा होणं गरजेचं असतं. तर B1, B2, B3, B6, B9 व B12 हे या जीवनसत्वांचे प्रकार आहेत. तर जल अविद्राव्य जीवनसत्वे. अविद्राव्य म्हणजे काय? तर पाण्यामध्ये विरघळत नाहीत, की ही जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळत नाहीत. ती स्निग्ध पदार्थ म्हणजे शरीरातील मेदात विरघळतात. कशामध्ये? तर शरीरातील मेदात विरघळतात. त्यांचा शरीरात साठा होतो. A, D, E, K ही जल अविद्राव्य जीवनसत्व आहेत. आता काही अजून जीवनसत्वांचा आपण अभ्यास करूया आणि जीवनसत्वांचा त्यांचे कार्य पाहूया, त्यांचे स्रोत पाहूयात आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार पाहूयात. आता जीवनसत्व ए. जीवनसत्व ए काय करतं? त्याचं कार्य काय? तर डोळ्यांचे रक्षण करतं. त्वचा, दात, हाडे निरोगी राखतात. आणि ते आपल्याला हे जीवनसत्व ए आपल्याला कुठल्या अन्नातून मिळतं माहितीये का? तर गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या रंगाच्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या. आणि जर ए जीवनसत्वाची आपल्या शरीरात कमतरता असेल तर आपल्याला कुठले आजार होतात? तर रातांधळेपणा. रातांधळेपणा म्हणजे काय? तर कमी उजेडात पाहू न शकणे किंवा रात्री दिसत नाही. झिरोडर्मा म्हणजे त्वचा आपली कोरडी पडते. जर आपल्या शरीरात जीवनसत्व जर कमी असेल तर आपल्याला रातांधळेपणा, झिरोडर्मा इत्यादी आजार होऊ शकतात. आता B1 जीवनसत्व B1 त्याचं कार्य काय आहे? तर चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे. मग हे आपल्याला कुठल्या अन्नातून मिळतं? तर दूध, मासे, मांस, तृणधान्य, कवच फळे, डाळी. आणि ह्याच्या अभावी आपल्याला म्हणजे जर B1 ची जर कमतरता असेल आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला कुठले आजार होतात माहितीये? बेरी म्हणजे चेतातंतूचा आजार आहे, स्नायूंचा अशक्तपणा, अकार्यक्षमता इत्यादी आजार आपल्याला B1च्या अभावी होतील. आता B9 जीवनसत्वाचं कार्य काय? तर शरीराची वाढ होण्यास तो मदत करते. म्हणजे जर करते. आणि मग आपल्याला कुठल्या अन्नातून मिळतं? तर गडद हिरव्या भाज्या, पपई, किवी. आता जर B9 हे जीवनसत्व आपल्याकडे म्हणजे आपल्या शरीरात त्याची कमतरता असेल तर आपली वाढ नीट नाही होणार, ॲनिमिया सारखा आपल्याला रोग होईल, विसर पडणे म्हणजे आपल्याला विसरू शकतो आपण, अशा हालचाली आपल्या मंदावतील, असे आजार होण्याची शक्यता असते. तर B12 जीवनसत्व B12 तर त्याचं कार्य काय? तर लाल रक्तपेशी तयार करणे. लाल रक्तपेशी तयार करणे. मग आपल्याला B12 हे कुठल्या अन्नपदार्थातून मिळतं? तर दुग्धजन्य पदार्थ, मांस. आणि मग जर ह्याची कमतरता असेल तर आपल्याला कुठला रोग होऊ शकतो? तर ॲनिमिया म्हणजे पांडुरोग आपण मगाशी बघितलं. तर व्हिटॅमिन सी. तर व्हिटॅमिन सी जीवनसत्व सीचं कार्य काय आहे? तर शरीराच्या ऊतींचे रक्षण करणे. हिरड्या, दात, हाडे, त्वचा यांसाठी आवश्यक असे कॉलेजन हे प्रथिने तयार करणे. आता आपल्याला सी व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व सी आपल्याला कुठून मिळतं माहितीये का? तर आवळे आपण तुम्ही खाता ना, आवळा, किवी, संत्री व इतर लिंबू वर्गीय म्हणजे जी सायट्रस फॅमिलीतली जी फळं आहेत म्हणजेच काय? तर लिंबू, संत्र, मोसंब ह्याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं. तसेच भाज्या, टोमॅटो, कोबी, हिरव्या पालेभाज्या याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व सी मिळतं. आणि व्हिटॅमिन सीच्या जर कमतरता असेल तर आपल्याला कुठला स्कर्व्ही म्हणजे हिरड्यामधून रक्तस्राव होणे हा
होत हा आजार आपल्याला होऊ शकतो. गलग्रंथी सुजणे, पुन्हा जखमा सुद्धा, जर व्हिटॅमिन सी ची जर आपल्या शरीरात कमतरता असेल तर जखमा लवकर बऱ्या होत नाही. आणि व्हिटॅमिन सी ने आपली प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. म्हणजे जे साथीचे रोग वगैरे येतात ते आपण म्हणजे त्यांना जास्त प्रतिकार करू शकतो. कळलं? म्हणजे आता कुठले कुठले पोषक आपण वेगवेगळी खनिजे बघितले, जीवनसत्व सुद्धा आपण पाहिली. त्यांचा अभ्यास केला, कुठली कुठली जीवनसत्वे आहेत, त्यांचे कार्य काय, त्यांचे स्रोत कुठले, त्यांच्या म्हणजे अभावजन्य विकार कुठले होतात, यांची आपण आता माहिती घेतली. आता आपण अजून काही जीवनसत्वांची माहिती घेऊया. आता जीवनसत्व डी. जीवनसत्व डी चं कार्य काय आहे? तर जीवनसत्व डी हे दात व हाडं निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे. आपल्याला डी जीवनसत्व कुठून मिळतं? तर जे जीवनसत्व आपल्याला म्हणजे कोवळं ऊन असतं, सूर्यप्रकाश असतो, त्याच्यामध्ये आपण त्या सूर्यप्रकाशात आपण बसलो तर आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते. त्यामुळे तुम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत जो सूर्यप्रकाश म्हणजे सूर्यकिरण असतात त्या सूर्यप्रकाशात तुम्ही जर बसला तर तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल. अजून कशामधून मिळतं? तर दूध, मासे, अंडी, लोणी यातील काही पदार्थांपासून शरीरात हे जीवनसत्व तयार होते. आता जर व्हिटॅमिन डी जर आपल्या शरीरात कमतरता असेल तर आपल्याला कुठले आजार होण्याची शक्यता असते? तर मूळदूस, हाडे मऊ होणे, त्यामुळे वेदना होणे, हाड मोडणे इत्यादी. आता व्हिटॅमिन ई म्हणजे जीवनसत्व ई. ह्याचं कार्य काय? तर पेशीमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे. मग आपल्याला व्हिटॅमिन ई कशामधून मिळतं? कुठल्या अन्नपदार्थांमधून मिळतं? तर तृणांकुर म्हणजे काय? तर मोड आलेल्या कडधान्यांची भाज्या जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला त्याच्यापासून व्हिटॅमिन ई मिळेल. हिरव्या पालेभाज्या, कोवळी पालवी, वनस्पतीजन्य तेल. आता जर व्हिटॅमिन ई जर आपल्या शरीरात नसेल तर कुठले आपल्याला आजार होते? तर स्नायूमध्ये कमकुवतपणा येणे, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे, त्वचा विकार इत्यादी व्हिटॅमिन ईच्या अभावी आपल्याला आजार होऊ शकतात. आता व्हिटॅमिन के, रक्त साकळण्यास मदत होणे. हे त्याचा काय उपयोग आहे? साकळणं म्हणजे काय? एखादी आपल्याला समजा जखम झाली तर आपल्याला ते रक्त थांबतं ना, थोड्या वेळ साकळतं. मग हे व्हिटॅमिन के चं कार्य आहे. मग आता व्हिटॅमिन के आपल्याला कुठून मिळतं? तर व्हिटॅमिन के आपल्याला हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, मोड आलेले कडधान्य, अंड्याचा पिवळा भाग. आणि मग आपल्याला कुठला आजार होतो? जर व्हिटॅमिन के ची कमतरता आपल्या शरीरामध्ये असेल तर रक्तस्राव, आपल्याला जखम झाली तर रक्तस्राव जास्त होतो आणि तो रक्तस्राव थांबत नाही. तर आता आपण अशा विविध जीवनसत्वांचा आपण अभ्यास केला. तर तुम्हाला तुम्हाला मी माहिती सांगते की कॅसिमिर फंक हे एक युरोपमधले वैज्ञानिक आहेत. वैज्ञानिक होते, म्हणजे त्यांनी हे केले होते. तर त्यांनी काय केलं, त्यांच्या मते म्हणजे त्यांनी एक वाचले होते एका वैज्ञानिक लेखात की बेरी हा आजार सडलेले तांदूळ खातात त्या लोकांना जास्त होण्याची शक्यता असते. सडलेले तांदूळ म्हणजे पॉलिश तांदूळ. आपण आजकाल पॉलिश तांदूळच वापरतो ना. पहिले लोक कसे हातसडीचे तांदूळ वापरायचे, पण आपल्याला ते खूप म्हणजे एकदम खूप चांगले असायचे खायला. आणि आता आपल्याला पॉलिश तांदूळच लागतात. मग ते खाल्ल्यापासून बेरी होण्याची जास्त शक्यता असते, असं त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले होते. मग त्या म्हणजे ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ वेगळा करण्यात त्यांना यश आले आणि मग त्याचे नाव त्यांनी जीवनसत्व असं दिलं. व्हिटॅमिन्स असे त्या पदार्थाला त्यांनी जीवनसत्वे असं नाव दिलं, म्हणजेच व्हिटॅमिन असे नाव दिलं. मूळदूस अशा अनेक म्हणजे आजार हे व्हिटॅमिन्सच्या अभावे होतात. आता तुम्हाला माहिती आहे का, दही, आपण दुधाचं जेव्हा दही होतं तर कशामुळे होतं? तर सूक्ष्मजीव, जे लाभदायक जीवांमुळे दुधाचं दही होतं. आणि मग दह्यामध्ये ते लाभदायक सूक्ष्मजीव असतात. त्यांना काय म्हणतात माहिती आहे का? प्रोबायोटिक. हे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव आपल्या शरीराच्या आतड्यांमध्ये पण लाखोच्या संख्येत असतात. म्हणून आपल्याला दही, ताक आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. जेव्हा उलटी होते, जुलाब होतात, तेव्हा काय होतं माहिती आहे का, हे जे प्रोबायोटिक हे सूक्ष्मजीव असतात ना, ते सुद्धा वाहून जातात. म्हणून तेव्हा आपण दही आणि ताक आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण काय म्हणजे पोषण म्हणजे काय, आणि वेगवेगळ्या अन्न पदार्थांमध्ये पोषक तत्वे, कुठली पोषक तत्वे पाहिली आपण?
तर जसं की कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि खनिज आणि वेगवेगळे जीवनसत्वांचे कार्य पाहिले आपण. जीवनसत्व आपल्याला कुठल्या कुठल्या अन्नातून मिळतात आणि जीवनसत्वांच्या अभावी आपल्याला काय काय विकार होऊ शकतात हे आपण आज शिकलो. आणि पुढच्या भागात आपण संतुलित आहार म्हणजे काय आणि कुपोषण, अतिपोषण ह्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. धन्यवाद.